सुनीता ताईच्या मागे तुम्ही सगळेजण उभे राहणार का? येणाऱ्या पंचायत समितीमध्ये माझ्या सुनीता ताईच्या मागे तुम्ही खंबीरपणाची साथ देणार का? गणेश भाऊ, तुमच्या सगळ्यांच्याच परवानगीनं पंचायत समितीची पहिली उमेदवारी सुनीताताई मनोजराव येवले यांची या ठिकाणी आज मी जाहीर करतो। माझ्या ताईला, तुमच्या भगिनीला सर्वांच्याच आशीर्वादाची गरज आहे। मी सुनीता मनोज मनोहर येवले, मी चांदखेड गणाचे उमेदवार आहे। आता आम्ही सौभाग्यवती मावळ हा कार्यक्रम महिलांसाठी घेतला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या कार्यक्रमासाठी अण्णा उपस्थित राहिले आणि माझी उमेदवारी फायनल केली। मी अण्णांचं मनापासून आभार मानते की त्यांनी माझी उमेदवारी फायनल केली आणि आम्ही आजपासूनच प्रचाराला सुरुवात केली। काय अनुभव आहे तुम्हाला का ज्याच्यामुळे अण्णांनी तुमची जे आहे ते तिकीट जाहीर केली? मी गेले 5 वर्ष झाले पाचणे गावचे ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आहे। ते काम पाहून अण्णांनी मला उमेदवारी दिलेली आहे। आपला जो गण आहे त्याच्यामध्ये किती गावांचा समाविष्ट आहे? किती त्या गणामध्ये 17 गाव आहे आणि चांदखेड, बेबडवळ, पिपळखुट, दिवाडवळ, इलगुल, धनगवन, साळुंब्र, दारुंब्र, पाचणे, पुसाणे, दिवाडवळ ही गाव, कुजगाव। काय सांगा, कशा पद्धतीने इथं तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे? अजून तिकीटच जाहीर झालेले नाही, अजून निवडणुकीची तारीख झाली नाही, मात्र तुम्ही प्रचाराला लागलात। अण्णांनी तिथे आमची उमेदवारी जाहीर केली, तसं मग आम्ही आजपासूनच हे प्रचाराला सुरुवात केली। कारण ज्यावेळेस तिकीट भेटन आणि हे होईन त्यावेळेस प्रचाराला 15 दिवस बाकी असतात, त्याच्यामुळे प्रचार करता येत नाही। त्याच्यामुळे आम्ही आजपासूनच प्रचाराला लागलो। आमदार सुनील अण्णा शेळके यांनी माझी उमेदवारी फायनल केली, त्याच्यामुळे माझ्या पाचणे गावातलं उमेदवार मी म्हणून जाहीर केलं। त्यामुळे आम्ही आजपासूनच प्रचाराला सुरुवात केली। पाचणे गावाला सुनीताताई मनोज भाऊ येवले यांच्या रूपाने खरं तर आमदार साहेबांनी जी उमेदवारी दिली, या गावाला खरं तर मनापासून आनंद होत आहे। चांदखेड गणामध्ये मनोज भाऊंचं पैलवानी क्षेत्रामध्ये, संप्रदायामध्ये आणि समाज जीवनामध्ये फार मोठं खऱ्या अर्थाने योगदान या परिवाराचं या चांदखेड गणामध्ये असल्यामुळं आदरणीय अण्णांनी मनोज भाऊला या विचाराच्या पंचायत समितीच्या रूपाने खऱ्या अर्थाने एक चांगला काम करणाऱ्या भागातील कार्यकर्ते या नात्याने उमेदवारी दिलेली आहे। उद्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने विजयी होऊ। चांगल्या पद्धतीने प्रचार आजच आम्ही सुरू करून उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने अण्णांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही संपूर्ण गावकरी आणि या परिसरातील सरगणामधील सर्वच कार्यकर्ते मन लावून उद्याच्या काळामध्ये काम करतील अशा पद्धतीने। सौभाग्यवती सुनीताताई 5 वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना शाळेचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, अनेक जी विकासाची पाचणे ग्रामपंचायतीमध्ये काम, पाण्याची योजना असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताईंनी आपलं योगदान या गावासाठी दिलेलं आहे। गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मनोज भाऊंनी नाम यज्ञ, हरिनाम सप्ताहाचं काम असेल, या भागामधील ज्या रस्त्यांच्या अडीअडचणी या मतदारसंघामधील असतील, संपूर्णपणे गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने समाजाला योगदान देऊन समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अण्णांनी उमेदवारी देऊन आमच्या ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने फार मोठा चांदखेड पंचायत समिती गणामध्ये सर्वांनाच खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे। तो आनंद निश्चितपणाने अण्णांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने उद्या काम करून विजयी उमेदवार करू अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।